पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी वाखरी पालखी तळावर शेतकरी संघटनेचे समाधान फाटे व त्यांचे सहकारी आमरण उपोषणास बसले असताना त्या उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागल्यामुळे शेतकरी संघटनेचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत। तर शासन स्तरावरून कुठलाही अधिकृत तोडगा काढला जात नसल्यामुळे आंदोलक शेतकरी संतप्त झाले असून शुक्रवार आज श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन आक्रमक झाल्याचे दिसून आले। पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे गाळप थांबवण्यासाठी आंदोलक थेट कारखान्याच्या गव्हाणीत उतरल्यामुळे जवळपास 8 ते 9 तास गव्हाण बंद ठेवण्याची वेळ आली। मात्र ऊस आंदोलकाच्या भावना लक्षात घेत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे तसेच कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी व उपस्थित संचालकांनी आंदोलकांशी चर्चा करीत श्रीपूर कारखान्याने जाहीर केलेल्या ऊसाचा पहिला हप्ता 2853 मध्ये वाढ करीत 3000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आदेश बोला। आज आपण ओझर संघर्ष समिती असेल, पांडुरंग सहकारी कारखान्याचे सर्व संचालक एमडी आपण सकाळी साधारण 12 वाजल्यापासून जे आंदोलनाला सुरुवात केली तेव्हापासून सारखं आपण चर्चेमध्ये होतो। आम्ही नेहमी त्यांना मोठ्या मालकाची आठवण करून देतो, त्याने आमच्याबरोबर आठवण करून दिली। त्या पद्धतीनं त्याने आम्हाला जवळजवळ 5, 6, 7, 8 तास आपलं आंदोलन चालू झालं। आपण कारखान्याची गव्हाणी बंद पाडली, परंतु हे पाडत असताना आम्हालाही माहीत आहे की चांगली संस्था बंद पण आमच्या रक्तात नाही। परंतु काय तर कुठं आता शेतकरी अडचण असल्यामुळं इतर कारखान्याने 3000 रुपये जाहीर केल्यामुळं आम्ही विनंती केली की त्या मोठ्या मालकांनी स्वर्गीय मोठ्या मालकांनी 2009 पासून 2014पर्यंत ज्यावेळेस आंदोलन झाले या पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मोठ्या मालकांनी आम्हाला मान सन्मान देऊन आमच्या त्यावेळेस तोडगा काढण्याचं काम केलं। त्या तोडगा काढत असताना मोठ्या मालकांवरून दबाव येत होता, परंतु त्यावेळेस त्याने दबाव पुढे झुकले नाहीत। मला माझा शेतकरी महत्त्वाचा, संस्था महत्त्वाची आहे, त्या उद्देशाने त्या ठिकाणी मालकाला त्याचबरोबर आता प्रशांत मालकाने सुद्धा भूमिका घेऊन आम्हाला आज देव चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला, 2 वेळा चहा दिला, नाश्ता दिला। आम्हाला अशी काय वागणूक इतर कारखान्याची दिलेली नाही। त्यामुळं प्रशांत मालक असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व संचालक असतील, एमडी साहेब असतील, त्यांनी वारंवार फोनवर चर्चा करून त्यांनी सुद्धा सकाळपासून नाश्ता नाही, चहा नाही, काय नाही, आणि आम्हाला वारंवार त्यांनी चर्चा करून चर्चेमधनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आता 3000 रुपये पहिली उचल अशी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल मी ओझर संघर्ष समिती असेल, सर्व ऊस शेतकरी असतील आणि इतर पक्षाचे सर्व नेतेगण असतील, त्याचं त्या कारखान्याचे सर्व संचालक, प्रशांत मालक असतील, एमडी असतील, त्याचं पूर्ण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो। घोषणा हो अध्यक्ष। शेतकरी